गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तर आज आलेलो आहे आपल्या बागेत, पण माझ्याबरोबर तुम्हाला कोणतरी दिसतंय नवीन पाहुणे. तर ही आपली सबस्क्रायबर आहेत आणि ते आपल्याला भेटायला आलेले आहेत आणि गार्डन बघून त्यांची रिॲक्शन, हे त्यांचे हस्बंड आहेत आणि हेही आपले सबस्क्रायबर आहेत. तर आता मी तुम्हाला त्यांची रिॲक्शन दाखवते आपल्या गार्डन बघून. हा, तुला कशी वाटते माझी ऑर्गॅनिक गार्डन सांग. मी या चॅनलची रेग्युलर व्ह्युअर आहे आणि मीनाक्षीजींचे व्लॉग्स मी बघते. आज प्रत्यक्षात गार्डन बघून खूप आनंद झाला. जेवढं फ्रेश आणि ताजं यांचे फ्लावरचे गड्डे असो, ब्रोकोली असो, पत्ताकोबी, जसं आपण व्हिडिओत बघतो तसंच खऱ्या आयुष्यात देखील आहे, तितकंच फ्रेश. आणि मुख्य म्हणजे ही जी माती आहे ही सकच नैसर्गिक माती आहे. कुठलंच पेस्टिसाइड नाही, काही नाही. कंपोस्ट खत आणि शेणखतात आणि आवश्यक तेवढ्या पाण्यावरती त्यांनी एक सुंदर ही बाग बनवली आहे. बघून खूप आनंद झाला. पालक हा आणि बघ वेद इकडे मुला काढून बघा बरं. काढा की, कसं वाटतं तुम्हाला? स्वतः एक अनुभव बघ किती मस्त काढायचं काय फ्लावर. तुम्हाला मी नेणार आहे, आता देणार आहे. चवरच असू दे. हे बघ दाखवते तुला. हे बघ ब्रिंजल बैंगन, हे बघ किती मस्त आलेत बैंगन. अरे वा, ओहो, किती सुंदर. हे आळू, आळू काळ्या दांडीचा आळू आणि हे शिमला मिरची आहे. ओहो, ओके. आणि हे आपलं हे आहे, थांब मी तुला दाखवते. एक बीटरूटचा गड्डा उपटताना. अरे बापरे, एवढं मोठं. ओहो हो हो, बीटरूट पण आपल्या सबस्क्रायबरच्या पुढे एवढा मोठा पहिल्यांदा काढलेला आहे. किती मस्त आहे. अरे वा, हे बघ किती सुंदर सुंदर बीन्स आहेत आणि हिरव्यागार है ना, एकदम अशा करकरीत आहेत ना. इथे पण थांब काढते. हा, कुठलाही काढू इथे पण शकतेस आहेत. तू. हा, हे पहा, किती लांब सडक आणि हिरव्यागार. हा, हे इथं. हे बघ काय मस्त आहे ते बघ. वेद बघ कसे आहेत, सुंदर ना. मस्त घोस लागलाय पूर्ण. असे सगळे घस लागलेत सगळ्या ह्याला. यांचे हे बघ, workshop हे बघ. ठेवायला पाहिजे शंकेश्वरात. ऑर्गॅनिक. आणि तुम्हाला सांगते, हे दोन्हीही पेशाने डॉक्टर आहेत. तर ऑर्गॅनिक फार्मिंग सगळे हे पण सपोर्ट करतात आणि सगळ्या वर्ल्ड वाईड आता सगळीकडेच ऑर्गॅनिक फार्मिंगची आवश्यकता आहे गरज आहे. आपल्या हेल्थसाठी. तर हे बघा मटरच्या शेंगा. पुदिना बघ किती सुंदर मस्त आलाय. मस्त ना. वास. आणि छोटे छोटे हिरवेगार हे ढेमसे आहेत. हा, एकदम काय पेस्टिसाइडच नाहीये, नाही. त्यामुळे तुम्ही बिनधास्त खाऊ शकता हे त्याला. ढेमसे टोमॅटो आहेत. टोमॅटो छोटे छोटे बघ किती छान उगवले. तुला मटरची शेंग खाय. ठीक आहे. आपले मटर बघ बरं, एखादी जून झाली. खूप हे मी म्हणजे 1 वर्ष तरी झालं. ही मटारची शेंग आहे आणि चेंज ताजी करतोय pluck आम्ही. केलेली. संपलं पीक की परत दुसरे. हिरवेगार ताजे दाणे. किती छान आहे तो, खाऊन गोड एकदम टेस्ट. हे ताजे दाणे खाऊन बघ वेद, कसं वाटतं सांग. चांगला आहे. हा, आणि आपल्या झाडाचं गोड बोर ना? पण दाखवलंस ना तू. हा बघ. पहिल्यांदाच असं झालं की सबस्क्रायबर स्वतः येऊन स्वतः हातानं माझ्या बागेतली भाजी काढतात. ह्यापेक्षा दुसरा काय आनंद असणार आहे. आम्ही मीनाक्षीजींना रिक्वेस्ट करतो की लवकरच ऑर्गॅनिक फार्मिंगचे वर्कशॉप्स चालू करा आणि आम्हाला त्यांना नक्की सब्जेक्ट एक्सपर्ट म्हणून बोलवायला आवडेल. ही नीड ऑफ अवर आहे. नक्की. छोट्या जागेत पण आपण भरपूर स्वतःसाठी लागेल तेवढा भाजीपाला तयार करू शकतो आणि स्वच्छ नैसर्गिक फर्टिलायझर्स फ्री जेवण आपण करू शकतो आपल्या घरांमध्ये. कसले झुपके आले ते. या पावट्याच्या शेंगा कुठंच रोगट नाहीयेत, अजिबात आणि मावा एकदम पडलेला जराही नाहीये. मावा कशा आहे? पडलेला नाहीये. इथे तापमान 12 डिग्री होतं कालचं आणि ताजे टवटवीत बघ ना, पावटाची किती वाढ मस्तच होते. आहे. खूप सुंदर आहे. सुरेख फुलं आणि शेंगांनी झाड आणि बहरलंय. साईज हा तुम्हाला छोटा दिसेल, कारण मी दरवेळेला सांगते, कारण हा देशी पावटा देशी आहे पावटा त्यामुळे. आहे. हे पहा, ही ऑलमोस्ट तयार होत आलेली शेंग आहे.
हे काय आलं इथे आलंय हे? एक हा काढा. हा काढ. तर मी कांद्याची पात नैसर्गिक काढते आहे. खालून, कारण जमीन खालून. हा तोडलं सॉरी. नाही चालतंय. मला वाटलं. हे बघ, मी चुकून पानं खुडली, पण हा आहे, तुम्ही ते माती बघू शकता. हा कांदा आणि ही पात अशी अरे होती. वा, भेंडी Fresh काढलेली आहे वेदनं पण. आणि ताजी. आणि ही छोटीशी भेंडी वेदनं काढली आहे. आजच्या हार्वेस्टिंग मधली. माझा मुलगा आमचा वेदाने छोटा काढलाय. subscriber छोटा आहे हा. subscriber आहे. नाहीये आणि कुठनं शिळी नाहीये, अतिशय ताजी आणि स्वच्छ आहे. मी अजून एक त्या बाजूला जाते. आहा. वा. धर. चल आता तुला मी गाजर आणि मुळा देते. चला काढूया. गाजर, कॅरेट. ये 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 वेद काढ. वेद ये ये इथे ये. ते कसं जोर काढ. व्यवस्थित. हा तुलाच देणार. अरे अरे वा, वा. एकदम मस्त काढलास की. व्हेरी गुड. ठेव आपल्या ह्याच्यात. आपल्या हार्वेस्ट बॅग मध्ये ठेव. हा आता आपल्याला गाजरही ते काढायचं आहे. तुझ्या गाजर काढायचं. मागेच आहे बघ. दाखवतात ते दाखवते कोणतं तुला. काढायचं. त्याला जरा खणायला लागतं. हो एकदम खूप मस्त. वर वर उचल, वर उचल. एकदम ताजं. वेद वर वर. मस्त. नाही आलं का? अरे वा, मस्त दोघांना मिळालं. खूप आवडेल त्यांना ऍक्च्युली असं सगळं कारण शिजवून खायचं. सुंदर ना? हा आणि आपण प्लॅन करूयात. तुम्ही आणि मावशी हे बघ ऑफिशियली श्रुती, हे बोलून. बघ. आहा किती किती सुंदर. मस्त आहे. छान ना? एकदम मस्त ताजं आणि आपल्या बरोबर नक्कीच. तर हे फ्लॅट बीन्स आपल्या है ना, या चपट्या शेंगा बघ. काढ हे वेद, हे काढ. इधर काढ. हे काढ, हे काढ. हा दाखव तिथं. इथं कॅमेराला दाखव सगळ्यांना. वाव, किती लागलेत ना. बहुत लागले. टाक आपल्या ह्याच्यात. हा, अजून काढतोस. धर हे काढ. काढ हे 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 काढ. इथं यस, बघ मस्त ना. अरे वा. आणि मोठा टपोरा. दुसरं सांगायचं म्हणजे आपलं हे मस्त. पॉन्ड, त्यांना असं वाटलं की हे काहीतरी पिक्चर तरी आहे का, पण रिअल पॉन्ड आहे. पॉन्ड वरची रिॲक्शन बघून तर तुम्हाला खूप आश्चर्य वाटेल. नाही, हे एक नैसर्गिक तलाव आहे. आम्हाला पहिले वाटलं की एक आर्टिफिशियल लेक आहे, पण हा एक नैसर्गिक तलाव आहे. इथे मासे, बदक सगळं प्रत्यक्ष पोहताना बघून खूप मजा आली. कमळ, लोटस. कमळ आहेत आणि संथ स्वच्छ पाणी आहे. कुठेच घाण, प्रदूषण काहीच नाही. ते केळीची बाग आहे. 4-5 केळीची रोपटी आहेत. पपई आहे. हे सगळं ऑर्गॅनिक आहे. पंपकिन आहे बाई, इथं छोटा पंपकिन छोटा आलाय बाई. pumpkin आलाय. भोपळा दिसते का? छोटा पंपकिन ग्रो होतोय. हा, पंपकिन पाई. पंपकिनचा हा मांडव आहे. तर फ्रेंड्स, मी आज आपल्या सबस्क्रायबर आलेत म्हणून फर्स्ट टाइम लाल मुळ्याचं हार्वेस्टिंग करते. हा, तर हे पहा तुमच्या समोरच मस्त असं वाढलेलं आहे. वेद हा पूर्ण धर आणि ओढ. तर आपल्या वेदच्या हस्ते आपण हे फर्स्ट हार्वेस्टिंग करतोय मुळ्याचं. कर. वा, हे वाकडा झालाय. हे पहा, एकदम ग्रेट आहे. बघ कसं आहे. छान आहे. छान आहे ना. येस 100%. हे बघ. वेद अजून एक काढूया. हा हा, ओढ 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 ओढ, वर ओढ, वर ओढ. वा, तुटला काय? नाही 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 ना, मस्त आला आहे. करेक्ट आलाय. तिकडे बघ. इकडे बघ, इकडे बघ. हे बघ. त्या बाजूला आलोय. इथंच याच बागेजवळ आपली ही नवीन वाली सगळी आहे. भाज्यांची बाग. आणि भाज्यांची मी तुम्हाला अगदी पेरताना पण दाखवलेलं आहे. तर आता खूप सुंदर अशी रोपं वाढलेली आहेत. लाल तर तेच मी दाखवते त्यांना. हा, लाल माठ. लाल माठ उगवायला सुरुवात. तुम्हाला सांगायचं म्हणजे आपण लावलेले छोटे छोटे टोमॅटोची रोपं हे पहा, त्याला फुलं सुद्धा आली. एक 15 दिवसात त्याला फुलं आलेली आहेत. आणि या बागेच्या शेजारीच हे आपला जो परत घेवड्याचा वेल आहे, तर मी ते दाखवायला आले. तर हे पहा फ्रेंड्स, हे शेंगाचे म्हणजे अक्षरशः असे लकडले शेंगा. याला काढ वेद, ही मोठ्या मोठ्या काढ. मी ऍक्च्युली दाणे भरण्यासाठी या ठेवल्या होत्या. हे पहा, भरलेत ना. हे बघा, हे जे दाणे असे आहेत, मोठे दाणे टपोरे.
बघ ताजे हे काढ, हे बघ इथे भरलेत ना शे, काढ काढते ह्या, काढ 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 सगळे ह्या काढ, ह्या मोठ्या काढ. येस, भरपूर आहेत आपल्याकडे. दे मला दे, त्यांना आपण ठेवूया. अजून काढ, चल पुढे. सगळीकडे भरलेत, इथलेच काढ. इथे भरले. बघा आम्ही सगळेजण मिळून काढतोय. इतक्या शेंगा आहेत काय सांगायचं. आणि दुसरं म्हणजे आज मी त्यांना जाताना गिफ्ट म्हणून आपली ऑर्गॅनिक व्हेजिटेबल पॅक करून देणार आहे. धन्यवाद. हा हे काढ वेद, हे काढ, हे काढ, हा हे काढ. वा, हे बघा आई पण काढते. व्हेरी गुड, खाऊ शकतो. खूप छान आहे ना. दाणे म्हणजे असे दाणे, भरले आहेत. मी टपोरे तेच दाणा आहे. खा. खाणार मी, खाऊ. तर फ्रेंड्स, जसे आपले सबस्क्रायबर खुश झाले त्याही जास्त मी खुश झाले, कारण माझ्या ऑर्गॅनिक बागेत कुणीतरी म्हणतात ना, ती कसली पावती दिली की प्रशंसेची हा, पावती. म्हणजे आपले सबस्क्रायबर आले, त्यांनी एवढी प्रशंसा केली तर मला एकदम पोच पावती मिळाल्यासारखं झालंय. आणि मी असं तर व्हिडिओ थ्रू तुमच्याकडे पोचतेच, पण तुम्ही माझ्या सबस्क्रायबरच्या त्यांनी स्वतः बघितलेलं आहे, त्यांच्या थ्रू आज आपली गार्डन तुम्ही पाहिलेली आहे. तर असंच माझ्या व्हिडिओला सपोर्ट करत जावा आणि लाईक करा, लाईक शेअर करा, करा, सबस्क्राईब करा. आणि असेच भेटूया परत आपल्या सुंदर अशा हार्वेस्टिंगच्या व्हिडिओ सोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय. बाय.